नमस्कार. सर्वप्रथम आई वडिलांना नमस्कार करतो. आजच्या आपल्या भेटीला मी सुरुवात करतो. तर मित्रांनो, आजचा आपला विषय की आपल्याला सिमेंट सेक्टर मधल्या कुठल्या दोन कंपन्या आहेत की ज्याच्यामध्ये आपण मंथली SIP केली किंवा 15 दिवसाला, महिन्याला, 2 महिन्यात जसे आपल्यापाशी पैसे येते तसे, म्हणजे जर आपण त्या कंपनीचे शेअर्स घेत राहिलो तर येणाऱ्या काळ याच्यामध्ये खूप मोठा आपल्याला काय होईल, फायदा होईल. कंपनीमध्ये खूप मोठ्या प्रकारे आपल्याला प्रॉफिट जनरेट करून देईल. अशाच कंपन्या आपण आज पाहणार आहोत. तर कंपनीचं तर चला पाहूया. तर पहिली कंपनीचं नाव आहे अल्ट्राटेक सिमेंट. तर कंपनी बघा, लार्ज कॅप कंपनी आहे आणि सिमेंट सेक्टरमध्ये लिडिंग कंपनी आहे. कंपनीचं मार्केट कॅप जवळपास 2,76,392 करोड रुपये आहे. कंपनीची करंट प्राइस चालू 9,500, 550, 600च्या आसपास. तर या आता कंपनीची बघा किंमत जास्त आहे, पण आपल्याला काय करायचंय, ज्या कंपनीची किंमत म्हणजे ज्या कंपनीचे शेअर्स महाग आहेत त्याच्यामध्ये आपल्याला एकच पैसे टाकायचे नाहीत. तर काय करायचंय, 1, 2, 3 अशा क्वांटिटी हळूहळू जसे आपल्या पैसे येत राहतील तसे आपल्याला काय करायचं, याच्यामध्ये आपल्याला पैसे अडकळीत राहायचे. कंपनीचा रिटर्न ऑफ इक्विटी 12%, ROC कंपनीचं ROC पण चांगला आहे, 15%च्या आसपास. तर प्रमोटर याच्यामध्ये 60%च्या आसपास आहे. तर यामध्ये आपल्याला काय करायचं की कर्जमुक्त कंपन्या आणि प्रमोटर 50%च्या वर ज्या असतील त्याच कंपनीचे आपल्याला काय करायचे, शेअर्स घ्यायचे. तर बघा, लॉंग टर्म मध्ये स्टॉकचा CGR 10 वर्षाचा CGR 15% आणि 1 वर्षाचा CGR 25%, म्हणजे गेल्या वर्षीपासून कंपनीनं थोडा जास्त ग्रोथ केलेली आहे. तर लॉंग टर्म मध्ये जर आपण या कंपनीमध्ये जर आपण शेअर्स घेत राहिलो तर आपल्याला 15, 16, 17%, 20% पर्यंत पण रिटर्न भेटू शकतात. तर आपल्याला या कंपनीबद्दल विचार करायला काय हरकत नाही. स्टेबल ग्रोथ देणारी कंपनी आहे की असं होणार नाही की एका दिवसामध्ये जास्त रिटर्न भेटतील की एका दिवसात कमी रिटर्न भेटतील, असं काही होणार नाही. ज्या कंपन्या अशा काही कंपन्या असतात की ज्या लॉंग टर्म मध्येच आपल्या रिटर्न जनरेट करू देऊ शकतात, तशी जी कंपनी आहे आणि स्टेबल ग्रोथ देणारी कंपनी आहे. तर बघा, जे लोक नवीन आहेत आपल्या चॅनल आलेले त्यांनी आपल्या विजिट शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनलला पण लाईक करायचे, सबस्क्राईब करायचे, बेल आयकॉन हिट करायचे, जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला सगळ्यात आधी पाहायला मिळेल. ज्या लोकांनी आतापर्यंत डीमॅट अकाउंट ओपन केलेलं नाही आणि इन्व्हेस्टमेंटला सुरुवात पण केलेली नाहीये, कुठल्याही प्रकारे म्युच्युअल फंड, स्टॉक्स, कशामध्येच गोल्ड, कशामध्येच इन्व्हेस्टमेंट केलं नाही, त्या लोकांनी काय करायचं, डीमॅट अकाउंट पहिले ओपन करायचे आणि त्याच्यामध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड सगळी व्यवस्थित माहिती भरून अकाउंट ओपन करून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचे, शेअर्स घ्यायला सुरुवात करायची आहे. तर कंपनीचं दुसरं नाव आहे बघा अंबुजा सिमेंट. या दोन्ही कंपन्या मी नावं सांगितले, या दोन्ही कंपन्या आपण ओळखतो आणि या कंपनीचे आपण काय प्रोडक्ट हमेशा वापरतो. घर बांधकामासाठी आपल्याला ह्या प्रोडक्टचा आपण वापर करतो. तर कंपनी बघा, ही अंबुजा सिमेंट कंपनी पण लार्ज कॅप कंपनी आहे. कंपनीचं मार्केट कॅप जवळपास 1,21,621 करोडच्या आसपास आहे. कंपनीचे प्रमोटर पण 63% आहेत बघा. आणि कंपनी मेन महत्वाच्या अडाणी ग्रुपमधली कंपनी आहे. ROC कंपनीचा 13%, ROE 10%, म्हणजे रिटर्न ऑफ इक्विटी पण चांगला आहे आणि ROC म्हणजे रिटर्न ऑफ एम्प्लॉय रेशिओ पण चांगला आहे. करंट प्राइस काय आहे, 612 रुपयाची करंट प्राइस चालू, 612, 15, 20 आजच्या आसपास. कंपनी कर्जमुक्त कंपनी आहे. येणाऱ्या काळ याच्यामध्ये खूप मोठी ग्रोथ दिसणार आहे. 10 वर्षाचा CGR 11% आणि 1 वर्षाचा CGR 51%. बघा, 10 वर्षाचा CGR फक्त 11% आणि 1 वर्षाचा किती 51%, म्हणजे कंपनी खूप ग्रोथ करीत आहे. कंपनी खूप मोठ्या प्लॅन करत आहे. येणाऱ्या काळाला कंपनी खूप मोठी होण्याचे चान्सेस आहेत. तर आपण जर या कंपनीमध्ये जर इन्व्हेस्टमेंट केली तर आपण येणाऱ्या काळाला याच्यामध्ये आपण पैसा बनवू शकतो, खूप मोठी वेल्थ बनवू शकतो. तर बघा, ह्याच्यामध्ये अजून एक पॉईंट आहे की ज्या लोकांना शेअर्स घेण्यासाठी भीती वाटते त्यांना भ्यायचे काही कारण नाहीये. त्याचं कुणाचं ऐकायचं नाहीये की कुणाची कुठल्याही प्रकारचे ऍडवायझरी न घेता, म्हणजे थोडंफार शिकून तर करा, पण एक पैसे घेऊन कुणाची ऍडवायझरी असं वगैरे काही करू नका. आपण स्वतः याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करा. आणि बघा, कंपनीमध्ये जर आपल्याला जर इन्व्हेस्टमेंट करायची नसेल तर आपण एक निपन निफ्टी 50चा ETF फंड आहे. तर ETF फंड मध्ये जरी आपण पैसे मंथली टाकत राहिले तर त्याचे 15-16%, 17%चे लॉंग टर्म मध्ये काय रिटर्न आहेत. तर चला भेटूया एक नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.